फिगर्स ऑफ स्पीच शिकायचे असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। या व्हिडिओमध्ये आपण फिगर्स ऑफ स्पीच बघणार आहोत पार्ट 1। फिगर्स ऑफ स्पीचचा हा व्हिडिओ पार्ट 1 असणार आहे आणि याच्यानंतर 15 ऑगस्टला फिगर्स ऑफ स्पीच पार्ट 2 अपलोड होईल। तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर तुम्ही मला प्रॉमिस करा की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघाल आणि मी तुम्हाला प्रॉमिस करतो की आज आपण फिगर्स ऑफ स्पीचच्या ज्या टाइप्स पाहणार आहे त्या सर्व तुमच्या क्लिअर होतील आणि फिगर्स ऑफ स्पीच म्हणजे काय ते सुद्धा तुमचा आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर होईल। तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात आधी आपण समजूयात की फिगर्स ऑफ स्पीच म्हणजे काय। Figures of speech are special ways of using words to make language more expressive, interacting or beautiful. They help in creating vivid images or emphasizing ideas. Figures of speech याचा मराठीत अर्थ होतो अलंकार। Figures of speech म्हणजे काय तर शब्दांचा किंवा वाक्यांचा असा वापर जो भाषा सुंदर, प्रभावी आणि लक्षवेधी बनवण्याचं काम करतो। हे कल्पना स्पष्ट करण्यासाठी वापरले जातात। ओके, मग आता याचं एक एक्झाम्पल बघू। He is as brave as lion। याचा अर्थ काय झाला की तो सिंहासारखा धाडसी आहे। म्हणजेच कोणासारखा तर सिंहासारखा। एका माणसाची तुलना कोणाशी केली तर सिंहासोबत केली। म्हणून मग इथे काय वापरला गेला तर फिगर्स ऑफ स्पीच वापरला गेला। कारण मी नुसतं असंही म्हणलं असतं की तो धैर्यवान आहे तरीही चाललं असतं, पण मग कल्पना स्पष्ट करण्यासाठी आणि अर्थ अधिक जोरदार दाखवण्यासाठी त्याची तुलना कोणासोबत केली तर सिंहासोबत केली। ही इज ॲज ब्रेव ॲज लायन। म्हणजेच इथे भाषा सुंदर बनवली गेली आणि प्रभावी बनवली गेली। म्हणजेच आकर्षित करणारी भाषा बनवली जाते तेव्हा तो काय राहतो तर फिगर्स ऑफ स्पीच राहतो। आता या फिगर्स ऑफ स्पीचचे काही टाइप्स असतात, त्या टाइप्स आता आपण बघूया। फिगर्स ऑफ स्पीचचे टाइप्स बघूयात आता आपण। तर फर्स्ट टाइप सिमिली, सेकंड मेटाफोर, थर्ड पर्सनिफिकेशन, फोर्थ हाइपरबोल, 5 onomatopoeia, 6 alliteration, 7 assonance, 8 consonants, 9 oxymoron, 10 irony, 11 pun, 12 apostrophe, 13 synecdoche, 14 metonymy, 15 euphemism, 16 antithesis। तर मग आता फर्स्ट पार्ट मध्ये आपण सिमिली, मेटाफोर, पर्सनिफिकेशन, हायपरबोल, ऑनोमॅटोपोइया, अलिटरेशन, असोनन्स आणि कन्सोनन्स ह्या 8 टाइप्स पूर्ण करणारे पार्ट 1 मध्ये आणि ज्या उरलेल्या 8 टाइप्स आहे त्या आपण पार्ट 2 मध्ये सुरू करणार आहे। म्हणजेच पार्ट 2 मध्ये कव्हर करणार आहे। तर आपली फर्स्ट टाइप सिमिली याला आता आपण सुरुवात करूया। तर आता आपली फर्स्ट टाइप सिमिली याला आता आपण सुरुवात करूया। सिमिलीची डेफिनेशन काय? A simile is a figures of speech compared to different things using the words like or as. Definition: a simile is a different things. Simile is a figures of speech compare to different things, compare to different things compare to different things using the words like or as, like or as. A
simile is a figures of speech compared to different things using the words like or as. म्हणजे काय, तर सिमिली म्हणजे असा फिगर्स ऑफ स्पीच ज्याच्यात दोन गोष्टींमध्ये तुलना केल्या जातात आणि काय वापरून, तर लाईक और ॲज वापरून. म्हणजे सारखा किंवा सारखी वापरून दोन गोष्टींमध्ये तुलना केल्या जातात, तेव्हा तो काय असतो, तर सिमिली असतो. एक्झाम्पल्स पाहूयात आता याचे. एक्झाम्पल 1 जे आपण सुरुवातीला पाहिलं होतं, एक ही इज ॲज ब्रेव ॲज अ लायन. म्हणजेच काय, तर तो सिंहासारखा धैर्यवान आहे. म्हणजेच याच्यात काय वापरला जातोय, तर ॲज वापरला जातोय. तो सिंहासारखा धैर्यवान आहे. म्हणजेच तो सिंहासारखा काय, तर धाडसी आहे. एका मुलाची तुलना कोणासोबत केली जाते, तर सिंहासोबत केली जाते. म्हणून तो काय झाला, तर फिगर्स ऑफ स्पीच झाला. कारण तिथे नुसतं असं साधने बोललं जाते की तो धैर्यवान आहे, तर तो सिंहासारखा धैर्यवान आहे. दोन गोष्टींची तुलना केली जाते आणि त्याच्यात काय वापरला जातोय, तर ॲज वापरला जातोय. म्हणजे सारखा वापरला जातोय. सारखा किंवा सारखी वापरला गेला तरच तो काय राहील, तर सिमिली राहील. म्हणजेच हा झाला ॲज. आणि जेव्हा सिमिलीचं जेव्हा सेंटेन्स राहणार आहे समजा, तर त्या सिमिलीच्या सेंटेन्स मध्ये लाईक किंवा ॲजचा वापर होणारच आहे. या दोघांपैकी जेव्हा एकाचा वापर होईल, म्हणजेच सारखा किंवा सारखी वापरला जाईल, तेव्हा तो काय राहील, तर सिमिली राहील. एक्झाम्पल 2 her smile is like sunshine. her smile is like sunshine. म्हणजेच काय, तर तिची स्माईल प्रकाशासारखी सुंदर. म्हणजेच तो काय झाला, त्याच्यात सुद्धा काय वापरला जातोय, तर लाईक वापरला जातोय. लाईक म्हणजे तिची स्माईल प्रकाशासारखी सुंदर आहे. याच्यात सुद्धा काय केलं जातंय, तर दोन गोष्टींमध्ये सारखा किंवा सारखी वापरून तुलना केली जाते. म्हणून तो काय असेल, तर सिमिली असेल. एक्झाम्पल 3 The boy runs like a cheetah. The boy runs like a cheetah. म्हणजेच मुलं काय करत होते, तर चीताच्या स्पीडने रनिंग करत होते. ओके, चीता सारखे रनिंग करत होते. म्हणजेच याच्यात सुद्धा काय वापरला गेला, तर लाईक किंवा ॲज पैकी लाईकचा वापर झाला. म्हणून हा काय झाला, तर सिमिली. म्हणजेच याच्या डेफिनेशन नुसार ज्या वाक्यात दोन गोष्टींमध्ये सारखा किंवा सारखी वापरून तुलना केली जाते, त्यालाच काय म्हणतो आपण, तर सिमिली म्हणतो. म्हणजे जेव्हा सिमिली राहील तेव्हा तिथे लाईक किंवा ॲज येणारच आहे. एक्झाम्पल 4 The room is as cold as ice. The room is as cold as ice. याचा अर्थ काय झाला, ही रूम बर्फासारखी थंड आहे. म्हणजेच बर्फ आणि रूम या दोघांमध्ये सारखा किंवा सारखी वापरून तुलना केली जाते. म्हणून तो काय झाला, तर सिमिली झाला. फिगर्स ऑफ स्पीच मधला सिमिली झाला. तर आपली सिमिली ही टाइप्स आता पूर्ण झालेली आहे. तर पुढची टाइप्स आपली मेटाफोर. याला सुरुवात करूया. तर आता आपली नेक्स्ट टाइप्स मेटाफोर. याला सुरुवात करूया. तर मेटाफोर म्हणजे काय, अ मेटाफोर इज अ फिगर्स ऑफ स्पीच compared to different things without using like or as. सिमिलीची आणि मेटाफोरची दोघांची डेफिनेशन सारखी आहे, पण त्याच्यात एक फरक आहे. अ मेटाफोर is a figures of speech
Compare to different things. Compare to different things without using the words like or as. मेटाफोर मध्ये पण काय होणार आहे तर एका वाक्यात दोन गोष्टींमध्ये तुलना केली जाणार आहे पण मग त्याच्यात सारखा किंवा सारखी होणार नाही म्हणजेच वापरले जाणार नाही विदाउट युजिंग द वर्ड्स लाईक ऑर ॲज सारखा किंवा सारखी त्याच्यात आपल्याला वापरायचे नाही. एक्झाम्पल ही इज अ शायनिंग स्टार. ही इज अ शायनिंग स्टार याचा अर्थ काय झाला तो एक चमकणारा तारा आहे. आपण असं नाही म्हणलं की तो ताऱ्यासारखा चमकणारा आहे तर त्या माणसालाच आपण तारा म्हणून दिलं म्हणजेच याच्यात सारखा सारखी वापरला गेला नाही तर तो प्रत्यक्षात एक ताराच आहे असं आपण सांगून दिलं म्हणून तो काय असेल तर मेटाफोर असेल. म्हणजेच याच्यात फक्त तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची विदाउट युजिंग द वर्ड्स लाईक ऑर ॲज याच्यात लाईक आणि ॲज वापरले जाणार नाही सारखा किंवा सारखी वापरले जाणार नाही. ही इज अ शायनिंग स्टार ती गोष्ट प्रत्यक्षात तीच आहे असं आपण दाखवणार आहे. एका माणसाची तुलना एका स्टार सोबत केली गेली पण मग त्याच्यात लाईक किंवा ॲजचा काहीच संबंध आला नाही. एक्झाम्पल 2 टाइम इज अ देव. टाइम इज अ देव म्हणजे काय तर वेळ नकळत आपला वेळ घेऊन जातो. वेळ नकळत आपला काय घेऊन जातो तर वेळ घेऊन जातो किंवा वेळ नकळत आपलं आयुष्य घेऊन जातो असा सुद्धा याचा अर्थ होऊ शकतो. ओके. एक्झाम्पल 3 हर व्हॉइस इज म्युझिक टू माय इयर्स. हर व्हॉइस टू म्युझिक माय इयर्स याचा अर्थ काय झाला तर तिचा आवाज माझ्या कानांना संगीत वाटतो म्हणजेच तिचा आवाज संगीतासारखा वाटतो असं नाही म्हणलेलं आहे तर तिचा आवाज प्रत्यक्षात संगीत वाटतो म्हणजेच तो काय झाला तर मेटाफोर झाला कारण त्याच्यात तुलना केली गेली म्हणजेच कम्पेअर केलं गेलं पण आपल्याला त्याच्यात सारखा किंवा सारखीचा वापर नाही दिसला म्हणून तो काय झाला तर मेटाफोर. Example 4 Books are keys to knowledge. Books are keys to knowledge. याचा अर्थ काय झाला तर पुस्तके ही ज्ञानाच्या किल्ल्या आहेत म्हणजेच पुस्तके काय तर ज्ञानाच्या किल्ल्या आहेत असं प्रत्यक्षात ते बोललं जातंय सारखा किंवा सारखी वापरला जात नाहीये म्हणून तो काय असेल तर मेटाफोर असेल म्हणजे ज्याच्यात सारखा सारखीने वापरले जाणार. जर आपल्याला सिमिली आणि मेटाफोर मध्ये कम्पेअर करायचं असलं तर सिमिली मध्ये काय असतं युजिंग द वर्ड्स लाईक ऑर ॲज म्हणजेच आपल्याला सिमिली मध्ये सारखा किंवा सारखी वापरता येतात पण जो मेटाफोर आहे त्याच्यात डोंट यूज लाईक ऑर ॲज म्हणजेच मेटाफोर मध्ये आपल्याला सारखा किंवा सारखी वापरता येत नाहीत. तर मेटाफोर सुद्धा आपल्याला समजलेला आहे तर आपण आपल्या पुढच्या टाइप्सला सुरुवात करूया. तर नेक्स्ट टाइप आपली पर्सनिफिकेशन. याची डेफिनेशन काय पर्सनिफिकेशन गिव्स ह्युमन क्वालिटीज टू एनिमल्स ऑब्जेक्ट ऑर आयडियाज म्हणजे जे मानवी गुणधर्म असतात ते वस्तूंना किंवा कल्पनांना देणे म्हणजे काय तर पर्सनिफिकेशन. एक्झाम्पल द वाईन विस्पर थ्रू.
The wind whisper through the trees. मग याचा अर्थ काय झाला? वाइंड म्हणजे वारा. म्हणजेच याचा अर्थ काय झाला की वारा झाडातून कुजबुजला. कुजबुजणे म्हणजे काय? तर हळू आवाजात बोलणे. कुजबुजणे म्हणजे हळू आवाजात बोलणे. म्हणजेच हळू आवाजात आता वारा नाही बोलू शकत, पण मग जो हळू आवाजात बोलण्याचा जो गुणधर्म आहे हा एक मानवी गुणधर्म आहे. आणि जो एक मानवी गुणधर्म आहे ह्युमन क्वालिटीज टू एनिमल्स, ऑब्जेक्ट और आयडियाज, म्हणजे वस्तूंना, प्राण्यांना किंवा कल्पनांना देणे. म्हणजेच अशाच प्रकारे जो मानवी गुणधर्म होता तो वाऱ्याला दिला गेला. कारण वारा कुजबुजत नाही, ते क्रिया मानव करतो आणि तीच क्रिया, तेच नाव वाऱ्याला दिलं गेलं. तोच शब्द वाऱ्यासाठी वापरला गेला, म्हणून तो काय झाला तर पर्सनिफिकेशन झाला. एक्झाम्पल 2. The flower dance in the breeze. The flower dance in the breeze. म्हणजेच काय? वाऱ्याच्या झुळुकीमध्ये फुले नाचत होती. म्हणजेच आता वाऱ्याच्या झुळुकीमध्ये फुले डान्स करत होती. आता डान्स कोण करू शकतो? तर मानव करू शकतो, जो की एक मानवी गुणधर्म आहे, ह्युमन क्वालिटी. मग आता पण तोच शब्द कशासाठी वापरला गेला? तर फुलांसाठी वापरला गेला. कारण ते फक्त वाऱ्याने हालत होते, पण आपण त्यांना काय म्हणलं की ते वाऱ्याने डान्स करताय. म्हणजेच हा काय झाला आपला तर पर्सनिफिकेशन. एक्झाम्पल 3. The sun smiled at us. The sun smiled at us. याचा अर्थ काय झाला तर सूर्य माझ्याकडे पाहून हसला. आता स्माइल कोण करू शकतं? तर मानव करू शकतो. दिस इज ह्युमन क्वालिटी. पण हा शब्द कशासाठी वापरला गेला? तर सूर्यासाठी वापरला गेला. The sun smiled. The sun smiled at us. म्हणजेच सूर्य माझ्याकडे पाहून हसला. ओके, तर आता नेक्स्ट एक्झाम्पल. आता समजलंच असेल. टाइम वेंट्स फॉर नो वन. टाइम वेंट्स फॉर नो वन. तर आता पर्सनिफिकेशन सुद्धा आपले पूर्ण झालेले. तर आपण आपल्या नेक्स्ट टाइपला सुरुवात करूया. तर पुढची टाइप्स आपली हायपरबोल. तर याचे डेफिनेशन काय? हायपरबोल इज अ फिगर्स ऑफ स्पीच दॅट युजेस एक्स्ट्रीम एक्झॅक्ट जनरेशन टू एम्फसाइज अ पॉइंट और मेक इट ड्रामॅटिक. म्हणजेच आपल्याला काय करायचंय तर विशेष ठसठशीत किंवा अतिशयोक्ती करून एखादी गोष्ट सांगणे म्हणजे काय तर हायपरबोल. एक्झाम्पल 1. मग याच्यात कसे एक्झाम्पल येऊ शकता? मी तुला 1000 वेळा सांगितलं की अभ्यास कर, तर आता 1000 वेळा सांगितलं. त्यांनी मोजलं थोडी होतं की 1000 वेळा सांगितलं म्हणून तो काय असेल तर हायपरबोल असेल. म्हणजेच ही पण काय केली जाते तर अतिशयोक्ती केली जाते. म्हणजेच मी तुला 750 वेळा सांगितलं की त्या कपाटाला हात लावू नको. म्हणजेच तो पण काय झाला की तो हायपरबोल झाला. ओके, एक्झाम्पल 1. I have told you 1000 times. याचा अर्थ काय होतो? मी तुला 1000 वेळा सांगितलं आहे. मी तुला 1000 वेळा सांगितलं आहे, एवढाच याचा अर्थ होतो.
म्हणजेच 1000 वेळा सांगितलंय, पण त्यांनी कधी मोजलं की किती वेळा सांगितलं? हा काय झाला एका प्रकारचा म्हणजेच तर हायपरबोल झाला. नेक्स्ट एक्झाम्पल, आय एम सो हंग्री. आय एम सो हंग्री. I could eat a horse. I could eat a horse. याचा अर्थ काय झाला की मला एवढी भूक लागली आहे की मी एक पूर्णचा पूर्ण घोडा खाऊन टाकेल. हॉर्स म्हणजेच घोडा, म्हणजेच याचा अर्थ होतोय मला एवढी भूक लागली आहे की मी एक पूर्णचा पूर्ण घोडा खाऊन टाकेल. हा पण काय झाला एका प्रकारचा हायपरबोल झाला. एक्झाम्पल 3. This bag weighs a ton. This bag weighs a ton. म्हणजेच या बॅगचं वजन कमीत कमी 1 टन आहे असा याचा अर्थ होतोय. म्हणजे या बॅगचं वजन टन मध्ये आहे. पण मग एक बॅग टन 1 टन तरी राहणार ना. ओके, म्हणून तो काय असेल तर हायपरबोल असेल. तर हायपरबोल काय असेल हे आपलं क्लिअर झालेलं आहे. तर एक्झाम्पल 4. ही रन्स फास्टर. ही रन्स faster than the wind. Than the wind. म्हणजेच तो वाऱ्याच्या वेगाने धावत होता. म्हणजेच वाऱ्याच्या वेगाने धावला की नाही ते तर कोणी पाहिलं नाही, पण मग ते काय झालं तर एक अतिशयोक्ती केलेली आहे, म्हणून तो काय असेल तर हायपरबोल असेल. तर हायपरबोल ही सुद्धा आपली टाइप्स पूर्ण झालेली आहे. तर आपण आपल्या पुढच्या टाइप्सला सुरुवात करूया. तर नेक्स्ट टाइप आहे आपली ऑनोमॅटोपोइया. Onomatopoeia is a figure of speech in which words imitate the actual sounds of things. म्हणजेच कोणत्याही आवाजाचा उच्चार करताना तो एका खऱ्या आवाजासारखा ऐकू येणे म्हणजेच ऑनोमॅटोपोइया. समजा तुम्ही जर एका प्राण्याच्या आवाजाची नकल करताय तर तो सुद्धा हाच अलंकार राहील. म्हणजेच एक्झाम्पल, द bees buzz in the garden. याचा अर्थ काय झाला की मधमाशा गुणगुणत होत्या. बागेत मधमाशा गुणगुणत होत्या. म्हणजेच इथे आपण काय केलेलं आहे तर त्या मधमाशांच्या आवाजांची आपण नकल केलेली आहे, म्हणून तो काय झाला तर ऑनोमॅटोपोइया झाला. एक्झाम्पल 2. The clock went. The clock went tick-tock all night. Tick-tock all night. घड्याळ पूर्ण रात्र टिक-टॉक करत होते. आता हा जो टिक-टॉक आवाज आहे तो घड्याळाचा आवाज आहे आणि तो खऱ्या आवाजासारखा आपण ऐकवतोय, म्हणून तो काय राहील तर ऑनोमॅटोपोइया राहील. एक्झाम्पल 3. म्हणजे समजा आणि मी जर म्हणलं अजून द लायन रोवर. द लायन रोवर इन द जंगल. याचा अर्थ काय झाला तर सिंह जंगलात गरजला. सिंह जंगलात गरजला किंवा गरजला म्हणजेच तो काय असेल तर ऑनोमॅटोपोइया. ओके, म्हणजेच आपण कोणाच्याही आवाजाची नकल जर करतोय तर तो हा अलंकार राहील ऑनोमॅटोपोइया. तर ही टाइप्स आपली क्लिअर झालेली आहे. तर आपण आपल्या पुढच्या टाइप्सला सुरुवात करूया. तर पुढची टाइप्स आपली अलिटरेशन.
याची डेफिनेशन काय? अलिटरेशन इज अ फिगर्स ऑफ स्पीच इन विच द सेम कन्सोनंट इन अ सेंटेन्स ऑर फेस. एका वाक्याच्या प्रत्येक शब्दामध्ये एकच लेटर सारखं सारखं जेव्हा वापरलं जाईल तेव्हा तो काय असेल तर अलिटरेशन असेल. एक्झाम्पल 1 हे लगेच संपवता येईल आपल्याला, म्हणजे समजता येईल आपल्याला लवकर. पेटर, पेपर, पिकल अ पेक, pickle a peck of pickle peppers. आता याच्या डेफिनेशन नुसार याच्यात काय दिसतंय की पूर्ण वाक्यामध्ये प्रत्येक शब्दात सुरुवात एकाच लेटरने होते, म्हणजे पी सारखा सारखा वापरला जातोय. म्हणजे जेव्हा एकच लेटर सारखं सारखं प्रत्येक शब्दामध्ये रिपीट होताना दिसेल तेव्हा ते काय असेल तर अलिटरेशन असेल. हे आताच आपल्याला पूर्ण समजलं असेल, पण याचं दुसरं एक्झाम्पल बघून घेऊ. सी सेल्स She sells also by the seashore. आता याच्यात काय होतंय तर प्रत्येक शब्दाच्या सुरुवातीला जो यस लेटर आहे तो रिपीट केला जातोय, म्हणून मग हा काय झाला तर अलिटरेशन. एक्झाम्पल 3 लेझी लायन्स lie in the light. आता शब्दाच्या सुरुवातीला एल लेटर रिपीट होतंय, म्हणून तो काय झाला तर अलिटरेशन झाला. ही टाइप्स आपली आता पूर्ण झालेली आहे, तर आता आपण आपल्या पुढच्या टाइप्सला सुरुवात करूया. तर पुढची टाइप्स आपली assonance. Assonance is the repetition of vowel sounds in nearby words usually to create rhythm or mood. आता याच्यात काय करायचंय तर जे vowel sounds असतात आपले ते रिपीट होतील. vowel sounds कोणते आहेत आपले तर vowels असतात आपले a, e, i, o, u. हे काय तर vowels. आता हेच साऊंड काय होतील तर सारखे सारखे आपले रिपीट होतील, तर ते काय तो काय असेल म्हणजेच तर assonance. एक्झाम्पल द इयरली बर्ड catches the worm. Catches the worm. आता याच्यात काय रिपीट होतंय आपल्याकडे ए येतोय, ई येतोय आणि याच्यात आलेला आय पण आलेला आहे आणि ओ पण आलेला आहे. मग आता द अर्ली बर्ड कॅचेस द वॉर्म, इथे ई रिपीट झाला, इथे ई आला आणि नंतर मग इथे पण ई आला, अजून ई येतोय. म्हणजे जो वॉवेल्स असतात आपले त्याच्यापैकी ते काय रिपीट होतंय तर ई रिपीट होतोय, म्हणजेच हा काय झाला तर assonance झाला. यांच्यापैकी जर काही सारखा सारखा वापरला जात असेल तर तो assonance असेल. I feel the need to sleep. I feel the need to sleep. मला वाटतंय की मला झोपेची गरज आहे, तर याच्यात सुद्धा काय तर ई रिपीट होतोय सगळीकडे. म्हणजेच अशाच प्रकारे जे आपले वॉवेल्स असतात ते जेव्हा रिपीट होतील ते assonance असतील. तर आपली आजच्या
फिगर्स ऑफ स्पीच पार्ट 1 ची शेवटची टाइप्स कन्सोनन्स याला सुरुवात करूया. तर कन्सोनन्स याची डेफिनेशन काय? कन्सोनन्स इज द रिपिटेशन ऑफ कन्सोनंट साउंड्स इन नियरबी वर्ड्स. म्हणजे जे रायमिंग वर्ड्स असतात ते येतील कन्सोनन्स मध्ये, आणि ते सुरुवातीला म्हणजे शब्दांच्या सुरुवातीला नसलं तरी चालेल. म्हणून इथे लिहून घ्या की नॉट नेसेसरी द बिगिनिंग, नॉट नेसेसरी टू बिगिनिंग. ओके, एक्झाम्पल द लंपी बंपी रोड. द लंपी बंपी रोड म्हणजेच आता इथे काय होतंय ना, तर एमपी रिपीट होतोय, एमपी रिपीट होतोय, इथे एमपी आला, इथे एमपी आला. महत्वाची गोष्ट म्हणजे शब्दांच्या सुरुवातीला नाहीये तरी चालेल. म्हणजेच इथे काय होतंय की दोन रायमिंग वर्ड्स एकत्र येत आहे, म्हणून तो काय तर कन्सोनन्स आहे. एक्झाम्पल 2, I dropped the ball. I dropped the ball and it slipped. And it slipped and एकच शब्द आहे पूर्ण, फ्लिप. मग आता इथे कोणते आले दोन शब्द? आयपीपीई, आयपीपीई सारखे सारखे येत आहे आणि दोन्ही रायमिंग वर्ड्स आहे, म्हणून तो काय झाला तर कन्सोनन्स. आता हे पण आपल्याला समजलेलं आहे, तर आता जे जे आपण समजलेलो आहे त्याची थोडीफार रिव्हिजन करून घेऊ. तर आता फर्स्ट आहे हर फेस इज लाईक द मून. आता आपण सुरुवातीला शिकलो असतो की अ सिमिली इज अ फिगर ऑफ स्पीच दॅट कम्पेअर्स टू डिफरंट थिंग्स युजिंग द वर्ड्स लाईक ऑर ॲज. म्हणजेच लाईक आणि ॲज कोणत्या वाक्यामध्ये वापरले जातात, कोणत्या अलंकारामध्ये वापरले जातात, तर ते सिमिली मध्ये वापरले जातात. आणि इथे लाईक वापरला गेलाय म्हणून म्हणजे सारखा सारखी वापरला गेलाय, म्हणून तो काय असेल तर सिमिली. दुसरा आहे द मून स्माइल ॲट मी. द मून स्माइल ॲट मी म्हणजे चंद्र माझ्याकडे बघून हसत होता. म्हणजेच आता मानवी गुणधर्म चंद्राला दिला गेलेला आहे. हे आपण शिकलेलो आहे की जेव्हाही मानवी गुणधर्म कोणत्या वस्तूंना, कल्पनांना दिले जातात तेव्हा तो काय असतो पर्सनिफिकेशन. ओके, आजच्या पार्ट मध्ये एवढंच. पार्ट 2 मध्ये आपण त्या टाइप्स क्लिअर करून 10-12 MCQ पण घेऊ. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओ मध्ये.